तेव्हा आपलं नाव कुणाला सांगायचं नाही असं तुम्ही ठरवलंय का? अहो ठरवायचं काय, शपथ मला माझं नाव माहिती नाही. नाव माहिती असतं तर मी आपल्याला सांगितलं नसतं का? मला नावच नाही. तुम्ही एक अजबग्रस्त दिसता. जगात जो तो आपलं नाव व्हावं म्हणून धडपडतो आणि तुम्ही आपलं नावच सांगत नाही. अहो खरं सांगतो, मला नाव नाहीये. असं कसं शक्य? अहो कोणाला डोळे नसतात, कोणाला पाय नसतात, तसं मला नाव नाहीये. अहो लंगड्याला आणि आंधळ्यालाही नावं असतात. तुम्हाला लोक काय म्हणून हाक मारतात? मला तुम्ही हाकच मारत नाही, जो तो हुडूच करतो. अहो पण तुमच्या आई बापांनी तुम्हाला काही नाव ठेवलं असेल की नाही? तुम्हाला आई बाप तरी होते ना? असले पाहिजे. मला काही आता आठवत नाही, पण मी जन्माला आलो ना तेव्हा मी लहान होतो असा. ठीक आहे, सरळ बोलायची तुमची इच्छा दिसत नाही. तुमच्यावर पोलिसांनी केलेला आरोप तुम्हाला ऐकवण्यात आलेला आहे. त्या खाजगी राम मंदिरात तुम्ही दांडगाईनं प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. ते मंदिर जाळण्याच्या बुद्धीनं जमाव विसरवला. हातात पडिते घेऊन ते मंदिर जाळण्याचा तुमचा विचार होता असा तुमच्या विरुद्ध पुरावा सादर करण्यात आलाय. या संबंधी तुम्हाला काय म्हणायचंय? मला यातलं काहीच माहिती नाही. मी सहज त्या जागी बसलो. एका जखमी माणसाने माझ्या हातात मशाल आणून दिली आणि मला म्हणाला की मशाल सोडू नकोस. मी नाही सोडली. आता त्या जखमी माणसाचं काम करणं मला भाग होतच आहे. पण त्या जबाबानं त्या मंदिरात जावं असं तुमचं मत होतं. माझं का तुमचं सुद्धा मत असंच असायला पाहिजे, कारण देव सगळ्यांचं नाही का? अहो पण ते देऊळ खाजगी मालकीचं होतं. आभाळ, समुद्र, ऊन, पाऊस हे कोणाचं खाजगी मालकीचं असतं का? तसंच देवच आहे. ठीक आहे, तुम्हाला आणखी काही सांगायचंय का? नाही, मला एवढं सुद्धा सांगायचं नव्हतं. आता तुम्ही विचारलं म्हणून मी सांगितलं, नाही तर मला ठीक आहे.